तर संजय निरुपम मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। मवियातून ठाकरे गटानं इथे दावा सांगितला असून या जागेवरती समन्वयकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। त्यामुळे काँग्रेससाठी ही जागा न सुटल्यास निरुपम कमळ हाती घेऊ शकतात अशी चर्चा जी आहे ती पाहायला मिळत आहे। पण आपण काँग्रेसमध्येच राहून उत्तर पश्चिम लोकसभेतून लढणार असं निरुपम यांनी म्हटलंय। त्यावर शिंदे गटाचे आमदार कीर्तीकरांनी देखील प्रत्युत्तर दिलं। कुठल्या जागेवर, कुठल्या कोणाच्या घरी, कुठल्या फोनवर असं कुठेही चर्चा नाही। पण ते सगळे सब र्युमर आहे, अफवा आहे। आता अफवा पसरू नका। पण जोपर्यंत फायनल डिसिजन होत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षातर्फे कुठल्याही सीटवर असा एक कोऑर्डिनेटर नेमणूक करणं आणि दावा करणं हा चुकीचा आहे। हा गठबंधन धर्मचा उल्लंघन आहे। तुमची तयारी कुठल्या सीटवर आहे? हा सीट आहे आमचा। जीना यहाँ मरना इसके सिवा जाना कहाँ। संजय निरुपमची जी ख्वाहिश आहे, तमन्ना आहे परत एकदा खासदार बनण्याची, ती काय पूर्ण होणार नाही। भाजपमधून उत्तर पश्चिम मधून त्याला मी 2019ला 2.25 लाखांनी हरवलं। कुठल्याही पक्षाकडून त्यांनी तिकीट मिळवून दाखवावं, रिंगणात यावं। यावेळेला मी त्याला 3.5 लाखांनी